आज संडे गार्डन ओव्हरव्ह्यूमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. जास्वंदाच्या फुलांची साईज बघा तुम्ही किती मोठी आहे आणि रंग तर खूप छान आहेत. सुकलेली फुलं तोडून मी त्याच कुंडीमध्ये टाकते आणि ऑर्गॅनिक खताचा उपयोग करूनच बघा खूप खूप फुलं येतात, कळ्या येतात. आणि हे आता कीड दूर करण्यासाठी बघा मी हातानंच असे एखादी कीड असली ना ते दूर करते, कारण बागेमध्ये जास्त कीड होत नाही. आणि या वर्षी अडेनियमनं इतके दिलेले आहे फुलं की कमीच झालेले नाही झाडांची. काही झाडांची कटाई केली. हा पेरू आहे ना लाल कलरचा म्हणून आणलेला आहे, अजून फळ यायचं आहे. काल खूप वाईट वाटलं, कारण पहिल्यांदा या झाडाला कुंडीतल्या 3 चिकू लागले होते, पण काल माझ्याच्यानं एक तुटला, धक्का लागून पडला खाली, तर थोडं वाईटच वाटलं. आणि खूप छान होतं हे पण झाड. आता सनफ्लावर बघा, मिशोवरून काही बिया आणले होते ना, त्याच्यासोबत हे फ्रीमध्ये सनफ्लावर आहे त्याने ते लावले होते बघा. याच्यामध्ये 2 प्लांट लागलेले आहे, खूप छान असे. आता फुलं येतील काही दिवसातच. त्याच्यानंतर टोमॅटोचे झाडं बघा, हे आपण सकर्स म्हणतो ना, साईडला येतात तेच आहे हे. कारण मी आहे ना हे बाबा ते खराब झालेले झाडं कापलेलं, हे साईडला येऊन मोठे झाले आणि छान आता त्याला फुलं आले. आणि इथे बघा जास्वंदाचं हे खूप मोठं झाड आहे, कारण त्याचे पानावरून तुम्हाला ओळखायला येईल, कारण छोटेच्यात लावले ना असे पानं छोटे होतात. बदामचं झाड हे आलेलं होतं एका टोपल्यामध्ये, तसंच राहू दिलेलं आहे. आणि इथे बघा सर्व कटाई केली, फक्त एकच फुलेच्या याला राहिलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये भरपूर फुलांसाठी हे 10 o'clock वगैरे हे झाडं नक्की लावा. बागेमध्ये खूप फुलं फुलतात आणि काळजीसुद्धा काही घ्यावं लागत नाही. हे प्लांट बघा, मी खूप विचार केला होता की हे आता काढून टाकायचा. आणि इथे बघा असे फळं आले ना, मिशोवरून आणलेलं हे प्लांट होतं माझं. इतक्या लवकर मला रिझल्ट मिळाला. आज बघा हे पूर्ण पिकलेलं आहे, आता मी तोडते. याचा चव इतकी सुंदर असेल ना, मी सांगू शकत नाही. बघा याचा रस माझ्या हाताला सुद्धा लागलेला आहे. असे बरेच ठिकाणी लागलेले आहे हे फळं. आणि काही दिवसांनी त्याला आपण मोठी कुंडी देईल, कारण एक वेळा मिळायला लागलं ना माणसाची वजनच वाढत असते. तशातला हा प्रकार आहे. आणि इथं बघा आता हे सुद्धा मी यावर्षीच लावलेले आहे. पेटूनिया थोडे छोट्या छोट्या कुंडीत लावले होते, तरी बरेच फुलं येत आहे याला बघा. आणि हा आहे गवतीच्या सुद्धा थोडीशी कटाई करून घ्यावं लागेल. तुम्ही कुंडीमधल्या लावलेल्या झाडावर ना, तर वरच्यावर जेव्हा प्रुनिंग करता, हार्ड प्रुनिंग करताना, तेव्हाच याला फळ यायचा चान्स राहते, कारण ते छोट्या याच्यात झाड किती मोठं होणार आहे. आणि बघा हे सनफ्लावरचं बघा किती हेल्दी प्लांट वाटत आहे. का बरं हेल्दी वाटत आहे? कारण काही दिवसापूर्वी हे जी कुंडी भरली होती ना मी, याच्यामध्ये किचन वेस्ट, गार्डन वेस्ट भरपूर प्रमाणात भरून याच्यामध्ये मी हे प्लांट लावलेलं होतं. साईडला हे बी टाकलं होतं. खूप छान त्याचं दिसतंय, फ्रेश वाटत आहे. जेव्हा झाडं फ्रेश वाटतात ते समजून जायचं की ते एकदम खुश आहे, त्यांना सर्व काही व्यवस्थित मिळत आहे. गोंफरीनाचे वर्षभर फुलं दिलेले आहे. आता साईडला बघा असे बी पडले ना फुलं, तर रोपंसुद्धा निघतात. बघा आता याच्यामध्ये पाण्याची कमी मला जाणवली. असं बघता बघता आहे ना ह्यासुद्धा गोष्टी लक्षात येते. पण मी आज द्यायचं विसरले, मला परत द्यावं लागेल. कारण याचे फुलं आहे ना थोडीशी ऊन आल्यावर इतके सुंदर दिसतात, खूप छान फुलतात हे. त्याच्यामुळे खूप छान दिसते हे पण झाड. बघा माती पूर्ण कोरडी झालेली आहे. असंच लक्षात येते झाड कोणतं काय कमी आहे. तर आता इथं बघा वडाचं झाड पण लावून घेतलं, म्हणजे हे पक्ष्यांनी बी टाकलं असेल आणि मी ते मोठं करत आहे, फक्त पूजेसाठी वगैरे कामात येईल म्हटलं. आणि प्रत्येक झाडावर आता जीव तर राहतेच आपला. आता याला इतके सुंदर फुलं आलेले होते ना, तुम्ही व्हिडिओ बघा नक्की, आपल्या चॅनलवर आहे अमर असलेल्या. आणि इथे याला पण सुद्धा खूप, आता याच्यातला आहे ना एक प्लांट मी काढते, कारण हे आहे ना साईडचं प्लांट आहे ना, मला रोडच्या साईडनं मी कटिंग आणली होती. ते बघा किती छान लागले, पण एका याच्यात 2 झाडं जरा जास्तच होईल, कारण एवढी मोठी तर कुंडी नाही आहे, म्हणून साईडचं हे काढते मी. याला दुसरी कुंडी देते. जेवढी मोठी कुंडी तेवढं मोठं झाड होणार आहे, कारण त्यांना आपण जमिनीतले झाडं असतात ना ते कुंडीत लावतो. आणि कलांचू तर इतका बहरत आहे ना, हे जेव्हा पूर्ण फुलं उमलतील ना तेव्हा इतकं सुंदर दिसेल हा नजारा बघायला. आणि मला हा कलांचू खूप जास्त आवडते, कारण फुलं आल्यावर तो खूप छान दिसते. 1 महिना फुलं झाडावरच राहतात. आता मी काय केलं, याला एवढ्यात आभाळ खूप आहे तर मी अशा उन्हामध्येच ठेवलेलं आहे. पण ऊन जर जास्त तापली ना तर हे फुलं जास्त टिकवायचे असले थोडं शेडमध्ये आपण ठेवू शकतो नंतर. पण तसं उन्हामध्ये चालते, कारण या झाडामध्ये पण बघा पाणी भरलेलं आहे पानामध्ये. लावताना या झाडावर रेतीचा उपयोग करावाच लागते, त्याच्यामुळे ते छान राहतात. असे जे काही प्लांट आहे त्याच्यामध्ये पाणी साचून राहत नाही. आणि होल तर प्रत्येक कुंडीला करायलाच हवं. खूप सुंदर दिसत आहे माझ्या बागेमध्ये हे कलांचू. आणि अशी याची कटिंग खूप लवकर लागते. तुम्हाला पाहिजे असेल तर कटिंगचा व्हिडिओ नक्की बनवेल. इथे बघा आता भरपूर पालक लागला. आणि हे बघा ही पण लिलीचा प्रकार आहे, आता हिचं नाव नाही येत आहे मला. हे पण मिशोवरून मी 5 बल्ब आणले होते. तर बघा 3 छान झाडं झाले आणि 2 बल्ब थोडेसे खराब झाले, म्हणजे तेच काढून बघितलं मी 1-2 वेळा, त्याच्यामुळे होऊ शकते याला.
आणि 3 येणं बघा किती छान ग्रोथ केलेली आहे. खूप सुंदर दिसतात हे फुलं, बघण्यासारखीच असतात, आर्टिफिशियल वाटतात जरा. मी तुम्हाला हे दाखवते. याच्यावर कीड जरी आहे ना, तिचं मित्र कीड आहे आणि हे सर्व ऑर्गॅनिक बागेमध्ये शक्य आहे. हे गोष्टी आपोआप होत असतात. त्याच्यामुळे मी सांगते आता तर मला कीड दूर करण्यासाठी सुद्धा काही उपाय करावं लागत नाही आहे खास. पहिले करावं लागत होते ना, तेव्हा मग हे पण कीड जात असेल कदाचित. आता मी याच्यासोबत आहे ना, खराब झालेलं पानं, झाडाजवळ आलं ना तर हात रिकामा राहत नाही, काही ना काही काम असं दिसतेच. आणि वॉटर लिलीवर आता भरपूर कामं सुरू होणार आहे माझे. आता काही पूर्ण दाखवत नाही तुम्हाला. आणि बघा आता याची पण जागा बदलवली मी. ह्या कुंड्या इकडे आणून ठेवल्या आहे स्टँडवर. परत आता मला जागा बदलायची आहे. असं चालूच राहते बागेमध्ये. इथे बघा नवीन शेवंती किती तयार झालेली आहे. याच्या फुलाची वाट पाहत आहे, कारण हे पण मी मिशोवरून मागवलेलं आहे. आणि कलर तर खूप छान होता जांभळा. मला ते बघायचं आहे खरंच तेच फूल येते का वेगळ्या रंगाचं येते, म्हणून याची वाट मी बघत आहे. आणि हा कटिंगपासून लावलेला आहे बघा, यालाही कडी आलेली आहे. आणि हे डेली आहे. मला वाटलं खराब झाला, पण परत नवीन झाडं तयार झालं, कारण पहिलं पूर्ण सुकलं होतं ना, मी काढून टाकलं. याच्यामध्ये बघा थोडा बटाटा निघाला. आणि याच्यामध्ये मी यावर्षी बागेमध्ये इतके सुकलेले फुलं आणले आहे ना जमा करून. सुकलेले पानं साईडला वगैरे पडतात ना, तर मी सांगून ठेवलेलं आहे माझ्यासाठी भरून ठेवा. आणि आतापर्यंत 7-8 कट्टे तर माझे झाले आहे खाली करणं. आणि जागा खूप केलेली आहे मी. आधीच्या जुन्या कुंड्या रिकाम्या केल्या आहे, माती तेच कामात येते. आणि त्याचे पानं भरल्यामुळे पुढच्या वर्षी खूप फायदा होणार आहे. म्हणजे माती नाही लागणार आणि खत पण नाही लागणार. आता हे बघा चिवताईसुद्धा आली होती. मिरचीचे झाडंसुद्धा अशी बी पडत राहते ना, तर निघतच राहते. किचन वेस्टचा बागेमध्ये उपयोग केल्यामुळे खूप खूप आपल्याला फायदा होत राहतो. आणि बघा आता जेवढी दाखवता येते तेवढी बाग मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते रविवारी. आणि इथे कांद्याचे यावर्षी खूपच फुलं आले माझ्याकडे. आणि याचं नवल खूप छान आहे, आणि हे फूल खूप सुंदर दिसते दिसायलासुद्धा. बघत राहावं असं वाटतं याचं फूल. आणि इथं बघा आता इथंसुद्धा पालक. मला पालक जास्त लागतो बाकी भाज्यांपेक्षा, म्हणून मी पालक लावण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. कारण ज्या भाज्या आवडतात ना, घरात खातात, त्याच लावायला बरं पडते. हे रिपोर्टिंग केलेलं जास्वंदाचं झाड बघा तुम्ही. थोडेसे आता पानं पूर्ण गळत आहे याचे, आणि तरी राहिलेल्या कड्या फुलं उमलत आहे असे. पालक मी काढला होता थोडंसं, खालच्या बागेमध्ये लावेल, काल इथंच विसरली. पपईच्या झाडाने यावर्षी भरपूर पपया दिलेला आहे. गोड खूप जास्त ही पपई, खरंच सांगते मी. आणि इथं पपईचं झाड मागच्या वेळेस रिपोर्टिंग केलं होतं बघा. खूप छान ग्रोथ झालेली आहे. गावरानी गुलाबाला कड्या फुलं बघू शकता तुम्ही. यावर्षी खूप छान रिझल्ट. झाड पण मोठं झालेलं आहे छान, आणि फुलंसुद्धा खूप येतील. हे पण आता छान वाढ घेतली आहे या झाडांनीसुद्धा. बघा आता हे असे सगळे झाडं आहे कॅरीमध्ये लावलेले, खूप खूप सुंदर दिसतात आहे. बाग पाहण्यासारखी वाटत आहे. जेलबेरा बघा गावरानी, खूप दिवसाचं फूल हे झाडावर उमललेलं आहे. खूप दिवस राहते हे फूलसुद्धा, आणि छोट्या छोट्या कळ्यासुद्धा येत आहे. इथं लसूण सहज लावला होता, पण छान झालेला आहे. इथं डेलियाचं एक प्लांट मी याच्यात लावून ठेवला आहे. लिंबूचं झाड बघा रिपोर्टिंग केलेलं आहे हे मोठं. खूप सुंदर छान होणार आहे हे झाड, नंतर रिझल्ट दाखवेल. बघा झेंडूचे फुलं भरले होते ना, त्याचे छान बी निघाले. आणि इथे सुद्धा हे बल्ब आहे काही. हे पण प्लांट खूप सुंदर दिसायला लागलं जेव्हा आपण एकसारखे लावतो ना, म्हणजे जास्त प्रमाणात लावतो ना, तेव्हा खूप सुंदर दिसते. आणि त्याचे कटिंग करत राहिल्यामुळे खूप खूप मस्त होते ते. आणि आता बघा न लावताच असे छान वेल तयार होत आहे. ब्रोकलीच माझ्याकडे एकच राहिलेलं आहे, कारण 1-2 याच्यावर मला थोडी कीड दिसली ना, मी ते काढूनच टाकले. म्हटलं कीड वाढेल जास्त, आणि त्याच्यापेक्षा काढून टाकलेलं बरं. आणि फक्त आता थोडेसे झाडं राहिले, ते पण तुम्हाला दाखवून देते. तुम्हाला मात्र आवडत असेल ना माझी व्हिडिओ, तर चॅनलला एक लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. बघा सगळीकडे पसारा पडलेला आहे काही, कारण जसं जसं सीझन बदलते ना, तसं तसं बागेमध्ये थोडा पसारासुद्धा वाढत असते. कारण माती काढणं, माती लावणं, नवीन झाडं लावणे, जुन्या झाडांची माती बदलणं, असे कामं चालू आहे माझे. त्याच्यामुळे सगळीकडे असा थोडा पसारासुद्धा झालेला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडत असेल ना, तर नक्की सांगा. इथे पण बघा लसूण वेल. धन्यवाद.